गॅस सिलेंडर पाठोपाठ आता सीएनजीच्या दरात सुद्धा वाढ। सीएनजीच्या किमतीमध्ये ₹1.5 प्रति किलो तर पीएनजीच्या दरामध्ये ₹1 वाढ। राज्यमंत्र्यांच्या नाराजीची मुख्यमंत्र्यांकडून दखल। कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना दिलेल्या अधिकाराचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी मागितला। मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन। दादर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। अशा धमक्यांना घाबरत नाही, संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये 27 वर्षीय परदेशी महिलेवर 7 जणांकडून लैंगिक अत्याचार। राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडेसह त्याच्या मित्रांना अटक। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संचालकांवर खुनाचे गुन्हे दाखल करा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी। प्रशांत कोरटकरच्या जामिनावर आज कोल्हापूर कोर्ट देणार निकाल। जेल की बेल याकडे सगळ्यांचं लक्ष। बाळू मार्कड आणि रुपेश पागोरे यांचे नवे कारनामे समोर। यापूर्वीही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी दिव्यांग असल्याचं भासवलं। मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहबूर राणाला आज भारतात आणण्याची शक्यता। दिल्ली आणि मुंबईतील तुरुंगामध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था। गुजरातमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस। काँग्रेसची पुढची दिशा ठरणार। राहुल, प्रियंका आणि सोनियांच्या भाषणाकडे लक्ष। अमेरिका चीनवर 104% कर लादणार। आजपासून लागू होणार कर। जगातील व्यापारी युद्ध आणखी भडकण्याची भीती। यंदाच्या मान्सूनमध्ये 103% पाऊस पडणार। स्कायमेटचा दिलासादायक अंदाज। जून ते सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज। राज्यातील उष्णतेची तीव्रता वाढली। अकोला शहरामध्ये काल सर्वाधिक 44.2 अंश तापमानाची नोंद। कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडला येलो अलर्ट।